झगमगणाऱ्या जगी गावी अंधारलेल्या गावी स्वप्ने मिळमिळणारी. झगमगणाऱ्या जगी गावी अंधारलेल्या गावी स्वप्ने मिळमिळणारी. स्वप्ने आज झाली प्रकाशमान. स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान. 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 लिहिणाऱ्या हाताना आधार नवा देताना साथ आपली लाभे. स्वप्न नवे पाहताना साथ आपली हीच आमचा अभिमान. स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान. 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 शिकणारी पाखरे घेती उंच भरारी. तरुण भारत भूची सुजाणले करे सारी. हीच लेकरे आमुची श्रीमंती अनशान. स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान. 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 याचला हो सारी स्वप्न से पाहूया. माणुसकीच्या दारी रोप नवे लावूया. शिक्षणाच्या यज्ञात देऊ नवे योगदान. स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान. 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 विद्यादान. नमस्कार, मी अर्जुन सावंत. आज 29 डिसेंबर. आज श्रीराम नानिवडेकर म्हणजे आपल्या लाडक्या भाऊंचा जन्मदिवस. भाऊंचा जन्मदिवस दरवर्षी आपण कार्यकर्ता पालक दिन म्हणून साजरा करतो. VSMमधील कार्यकर्ता पालक या संकल्पनेचे जनक आहेत आपले भाऊ. आणि ही संकल्पना अशी गोष्ट आहे की जी VSMला स्वतःची वेगळी ओळख करून देते, एका वेगळ्या उंचीवर नेते. भाऊंनी स्वतःच्या वागण्या बोलण्यातून ही संकल्पना उलगडून दाखवली. त्यांच्या व्यक्तिमत्वातील ममत्व आणि शिस्त यांचा सुंदर मिलाप विद्यार्थ्यांसोबत कार्यकर्ता पालकांनासुद्धा कसा घडवत होता हे दाखवणारी एक छोटीशी क्लिप आता आपण बघूया. भाऊ श्रीराम कृष्णाजी नानिवडेकर, ठाणे स्थित निवृत्त यशस्वी मेकॅनिकल इंजिनियर. भाऊंना सामाजिक कामाचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. त्यामुळे 2003 मध्ये प्रेयसाचा प्रत्येक टप्पा पार केलेल्या भाऊंचा
श्रेयसाचा शोध मात्र काही थांबलेला नव्हता. निवृत्तीनंतर कसलीही विश्रांती न घेता एक वेगळीच वाट भाऊने निवडली. 2003 मध्ये भाऊ आणि त्यांच्या काही मित्रांनी बाबा आमटे यांच्या आनंदवन आणि हेमलकसा या प्रकल्पांना भेटी दिल्या. ते काम बघून ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला. यातूनच त्यांनी 2003 मध्ये आनंदवन स्नेही मंडळ या संस्थेची स्थापना केली. फक्त स्थापना करून भाऊ थांबले नाहीत, तर लागलीच त्यांनी कामालाही सुरुवात केली. कारण फक्त विचार करणं भाऊंच्या स्वभावातच नव्हतं. विचार आला की लगेच त्यावर एक कामही आलंच. आनंदवन येथे बनणाऱ्या विविध कलावस्तूंचं प्रदर्शन भरवणं, त्याद्वारे कामाची माहिती देणं आणि मिळालेली मदत आनंदवनाला सुपूर्द करणं हे अगदी जोरात चाललं होतं. कामासोबतच विविध प्रकारची लोकही जोडली जात होती आणि काम विस्तारत होतं. आधीपासूनच भाऊंचा कुठलंही काम हे शाश्वत स्वरूपात व्हायला हवं यावर भर होतं. त्याच दरम्यान शहापूर तालुक्यात आर्थिक परिस्थिती अभावी अनेक गुणवंत मुलांना पुढील शिक्षणासाठी मुकावं लागत आहे अशा प्रकारची बातमी लोकसत्तामध्ये आली. खरं म्हणजे ती बातमी अनेकांनी वाचली असेल, अनेकांनी वाचून दुर्लक्ष केलं असेल, काहींनी हळहळ व्यक्त केली असेल, तर काहींनी आर्थिक मदतीसाठी तयारी दाखवली असेल. पण भाऊंनी काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन थेट शहापूर गाठलं, मुलांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेतल्या आणि या मुलांसाठी एक कायमस्वरूपी काम उभं केलं, ते म्हणजेच विद्यादान सहाय्यक मंडळ. 15 ऑगस्ट 2008 मध्ये शहापूर येथे कामाला संस्थेचं स्वरूप देण्यात आलं. सुरुवातीला 7-8 मुलं, 2-3 कार्यकर्ते आणि 15,000 रुपये गंगाजळी. तसं पाहता गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत, पण विद्यादान ही त्या संस्थांपेक्षा सर्वार्थाने वेगळी आहे. कारण विद्यादान ही विद्यार्थी प्रदान संस्था आहे. मुलांच्या अडचणी, मुलांचे प्रश्न आणि गरजा या ओळखून इथलं प्रत्येक काम उभं राहिलं आहे. सुरुवातीला मुलांना मदत तर पोहोचतच होती, पण त्याचबरोबर त्यांना मानसिक आणि भावनिक आधार पोहोचवायला आपण कमी पडतो असं भाऊंना जाणवलं. यातूनच जन्म झाला एका आगळ्या वेगळ्या नात्याचा, कार्यकर्ता पालक. भाऊंनी संस्थेत हे नातं अक्षरशः पेरलं आणि जोपासलं. या नात्याबद्दल बोलताना भाऊ कार्यकर्त्यांना म्हणायचे, आपलं स्वतःचं मूल एखाद्या सहलीला बाहेर गेलं आणि ते वेळेत घरी नाही आलं तर जी काळजी, तळमळ तुम्हाला पालक म्हणून जाणवते ना, तीच काळजी आणि तीच तळमळ तुम्हाला या पाल्याबद्दल असायला हवी. भाऊंच्या याच प्रेमळ आग्रहाने विद्यार्थी आणि कार्यकर्ता पालक हे नातं आज बहरलं आहे. यातून फक्त विद्यार्थ्यांनाच काका मावशी मिळाले असं नाही, तर प्रत्येक पालक कार्यकर्त्याला गोड आणि गुणवंत मुलं मिळाली आहेत. याशिवाय भाऊ प्रत्येक कार्यकर्त्याला मुलाच्या घरी गृहभेटीला जाण्याचा आग्रह करायला लागले. या भेटी फक्त फॉर्म भरण्यासाठी भेटी नसत, तर त्या भेटी कार्यकर्त्यांना त्या मुलांसोबत, कुटुंबासोबत, माणसांसोबत आणि गावासोबत जोडणारा एक सुंदरसा दुवा व्हायला लागला. यातून पालक कार्यकर्त्याला मुलाबद्दल आणि त्याच्या जडणघडणीबद्दल बरीचशी कल्पना येत असे आणि मुलासाठी राबणाऱ्या त्या 2 पालकांचीही भेट होत असे. सुरुवातीला भाऊ स्वतः शहापूर आणि ठाणे शाखेच्या मासिक बैठका आयोजित करत आणि प्रत्येक बैठकीला सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांच्या आधी हजर असत. सामाजिक कामात फक्त इच्छा असून चालत नाही, तर त्यात एक कमालीची शिस्त, वक्तशीरपणा आणि उद्दिष्टांबद्दल नेमकेपणाही असावा लागतो. यावर भाऊंचा सुरुवातीपासूनच भर होता. भाऊ प्रत्येक बैठकीत आणि त्यानंतरही बराच वेळ बैठकीचे मुद्दे आणि अहवाल स्वतःच्या हाताने टिपून काढत आणि आलेल्या आणि त्याचबरोबर न आलेल्या प्रत्येकालाही ते सगळं पाठवत असत. विद्यार्थ्यांचे हिशोब ते स्वतः कटाक्षाने तपासित. त्यात काही त्रुटी आढळल्या तर विद्यार्थ्यांना तसं समजावून सांगत. या सगळ्या बैठकांमध्ये भाऊंचे सातत्य आणि ऊर्जा अगदी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी असे. अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक सहाय्य न करता त्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनावर योग्य संस्कार करण्यावर भाऊंचा कटाक्ष होता. संस्थेकडून मदत घेणारा विद्यार्थी हा फक्त लाभार्थी नसून तो विद्यादान कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आणि उद्याच्या राष्ट्राचा एक सुजाण नागरिक आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे मुलांच्या मनात शिक्षण, करिअर या पलीकडे सामाजिक जाणीवही निर्माण व्हावी असा भाऊंचा आग्रह असायचा. त्यातूनच मग या मुलांना आनंदवन, सोमनाथ, मेळघाट, सेवांकूर यासारख्या शिबिरांना पाठवलं जाईल. फक्त शिबिराला पाठवून भाऊ थांबत नसत, तर विद्यार्थी शिबिराहून आला की त्याच्याकडून त्याचा विस्तृत अहवाल
त्याला लिहायला सांगत. यातून मुलं शिबिरातून काय शिकून नक्की येत आहेत यावरही त्यांचं लक्ष असेल. पुन्हा तो अहवालही वेळेत देणं हेही बंधनकारक असेल. म्हणजे पुन्हा शिस्तही आलीच. शिक्षण करत असतानाच मुलांनी काहीतरी नोकरीही करावी असाही भाऊंचा आग्रह असेल. यातून मुलांना फक्त आर्थिक मदतच होईल असं नाही, पण मुलांना कामाचा अनुभव मिळेल आणि मुलं पुस्तकासोबत व्यवहार ज्ञानातही तयार होतील, काही नवीन कौशल्य आत्मसात करतील असं त्यांना वाटेल. विद्यादान ऑफिसचं उद्घाटन सुद्धा त्यांनी चेतना आणि प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते केलं होतं. अशा अनेक संस्कारांनी भाऊंनी फक्त मुलांचं आणि कार्यकर्त्यांचंच नाही तर संस्थेचं आयुष्यही समृद्ध केलं आहे. हळूहळू विद्यादान कुटुंब जसं विस्तारत गेलं तसा त्याचा खर्चही वाढत गेला. खर्चाबाबत भाऊंचा एक सिद्धांत मात्र अगदी स्पष्ट होता. तो म्हणजे मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संपूर्ण खर्चापैकी 95% खर्च हा मुलांसाठीच व्हायला हवा आणि इतर औपचारिक खर्च फक्त 5% असायला हवा. हा इतर खर्च कमी असावा यासाठी भाऊ कार्यशाळेला किंवा बैठकीला कार्यकर्त्यांना घरून जेवणाचा डबा घेऊन यायला सांगत. यातून भाऊंचं संस्थेतल्या प्रत्येक कामावर किती बारीक लक्ष होतं हे दिसून येतं. आज बऱ्याच संस्थांमध्ये विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते, पगारी नोकर, देणगीदार, विश्वस्त अशा वेगवेगळ्या भूमिका असतात. त्या पार पाडणारी वेगवेगळी माणसं असतात. पण आज विद्यादानमध्ये या साऱ्या भूमिकांमध्ये एक प्रेमळ मेतकूट जमलेलं आपल्याला बघायला मिळतं. आज येथील कार्यकर्ते फक्त कार्यकर्ते असे नसून ते पालक कार्यकर्ते आहेत. इथले देणगीदार हे विश्वस्त आहेत. इथले पालक हे हितचिंतक आहेत आणि इथले विद्यार्थी तर ते पण कार्यकर्ते आहेत. हो, विद्यादानमधील अनेक टीम्समध्ये विद्यादानाचे आजी माजी विद्यार्थी महत्त्वाच्या भूमिका पार पडत आहेत. आणि बी फ्रँक सारखा उपक्रम तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसोबत चालवलेला अगदी महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे आज विद्यादानमधला विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नसून विद्यार्थी कार्यकर्ताही आहे. आज भाऊ देहाने आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या संस्कारांनी, विचारांनी ते आपल्यामध्येच आहेत. दुसऱ्याला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, हॉस्टेलमधील मुलांची अगदी पोटच्या मुलासारखी काळजी घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये, मुलांना शिस्तीचं महत्त्व सांगणाऱ्या पालकांमध्ये आणि हो, माझ्या, त्यांच्या आणि तुमच्यामध्ये सुद्धा. जरा आत डोकावून बघा आणि अगदी मनापासून हाक मारा, भाऊ. ते तिथेच होते, ते तिथेच आहेत आणि ते तिथेच असतील. आपण पाहिलं की भाऊ म्हणजे व्यक्ती नाही तर तो हे काय हे विचार, आणि फक्त विचार नाही तर त्याच्याशी सुसंगत आचार. आज आपण भाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्ता पालक या संकल्पनेचा अधिक खोलवर विचार व त्या पद्धतीने करावयाची कृती यावर बोलणार आहोत. आज माझ्यासोबत इथे VSMमधील माझे 3 सहकारी डॉक्टर अमित करकरे, रजिता सावंत आणि जयश्री मत्से आहेत. आता बघा, VSMमध्ये विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली की त्याला एक कार्यकर्ता पालक मिळतो आणि इथेच एक महत्त्वाचा बदल होतो. विद्यार्थी आता पाल्य बनतो आणि कार्यकर्ता पालक म्हणजे त्याचा पर्सनल मेंटर. पण हो, मेंटरपेक्षाही कार्यकर्ता पालकाची भूमिका अधिक व्यापक आहे. त्यात त्याच्या भावविश्वाची ममतेने काळजी घेणारी आई आहे, सतत ठामपणे पाठीशी असणारा बाबा आहे, करिअरमधील विविध संधी दाखवणारा मार्गदर्शक आहे, उद्दिष्टाच्या दिशेने जाताना प्रत्येक पायरीवर सोबत करणारा मित्र आहे आणि हो, छोट्या चुका पाठीशी घालून सांभाळून घेणारं आणि मोठ्या चुकांसाठी शिस्तीचा बडगा दाखवून सुधारायला लावणारं एक मोठं भावंड आहे. खरं तर इतकी सुंदर आणि परिपूर्ण अशी संकल्पना आहे ही. इथे कार्यकर्ता पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक, भावनिक आणि वैयक्तिक विकासावर अत्यंत नियोजनपूर्वक काम करणे अपेक्षित आहे. हे काम VSMमध्ये 3 टप्प्यामध्ये व्यवस्थितपणे विभागलेले आहे. यात पहिला टप्पा म्हणजे पाल्याचे गोल सेट करणे, दुसरा टप्पा म्हणजे मासिक अहवालामधून त्याच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेणे आणि हो, तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे वर्षाअखेरीस पाल्याच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे. यातील पहिला टप्पा म्हणजे गोल सेटिंग याबद्दल रजिता सावंत यांच्याकडून आपण समजावून घेऊ. नमस्कार, मी रजिता सावंत, विद्यादानमधील एक कार्यकर्ता पालक. कार्यकर्ता पालक ही भूमिका किती व्यापक आहे
हे आत्ताच अर्जुननी आपल्याला सांगितलं. आपण कार्यकर्ता पालक म्हणून हे सगळे रोल्स करत असतो. कधी पालक, कधी मार्गदर्शक, कधी मित्र, तर कधी भावंड. या विविधांगी भूमिकेचा जेव्हा आपण विचार करतो आणि जेव्हा 2 भाग करायचा प्रयत्न करतो, तेव्हा मला वाटतं पहिला भाग आहे हा भावनिक म्हणजे इमोशनल, आणि दुसरा भाग आहे हा संरचनात्मक, सोप्या शब्दात सांगायचं तर स्ट्रक्चरल. पहिल्या भागाबद्दल ना आपण सगळे कार्यकर्ते अगदी व्यवस्थित काम करतो. म्हणजे त्या पाल्याचे काका, मावशी, दादा, ताई बनून आपण छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यासाठी करत असतो. त्याच्या कुटुंबाशी सुद्धा एक नातेसंबंध निर्माण करतो. पण दुसरा भाग म्हणजे एक सक्षम नागरिक तयार करणं, जाणीवपूर्वकरीते काम करणं त्याच्यासाठी. यामध्ये ना कधीतरी आपल्याला काही अडचणी येऊ शकतात आणि आपल्यालाही काही मार्गदर्शनाची गरज लागते. तर आपण आता जरा ह्या विषयावरती जर डिटेलमध्ये बोलूया. आपल्याला विद्यादानने हा कार्यकर्ता पालकाचा रोल करण्यासाठीचे एक रोडमॅप दिलेला आहे. काय आहे तो रोडमॅप? तर तो रोडमॅप आहे ध्येय निश्चिती, वेळोवेळी आढावा आणि शेवटी मूल्यमापन म्हणजेच गोल सेटिंग. त्यानंतर अहवाल, जो दर महिन्याला आपण मासिक अहवाल भरतो तो अहवाल, आणि सर्वात शेवटी वर्षाच्या अखेरीला परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. तर आपण आता गोल निश्चिती याबद्दल बोलूया. VSLमधील गोल सेटिंग ही ॲक्टिव्हिटी खरं तर सगळ्या केपींना माहीत आहे. सगळे केपी ALPS हे गोल्स भरतात, कारण ही ॲक्टिव्हिटी मॅन्डेटरी आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्याला त्याची फी मिळत नाही. पण होतं असं की कधीतरी फी भरायची वेळ जवळ आली आहे म्हणून मग कार्यकर्ता पालक विद्यार्थ्याशी बोलून त्यामध्ये जे ड्रॉपडाऊन दिले आहेत ते पटपट टिक करतात आणि घाईघाईने ही गोष्ट पूर्ण केली जाते. खरं तर कार्यकर्ता पालकाचा उद्देश इथे चुकीचा नाही आहे, पण होतं काय की संस्थेचं उद्दिष्ट मात्र हरवतं. ही जर एवढी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे तर ती फक्त ड्रॉपडाऊनमध्ये टिक करून पूर्ण होईल का? नाही ना. याच्यासाठी कितीतरी विचारमंथन करणं गरजेचं आहे. ALPS म्हणजे मग विद्यार्थ्याचं ॲकॅडमिक, लर्निंग स्किल, पर्सनॅलिटी, सोशल या सगळ्या गोष्टीचा पाल्याने स्वतःचा आणि केपीने पाल्याचा विचार करून आणि जिथे गरज पडेल तिथे करिअर टीमला इन्व्हॉल्व करून ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर कशी करायची ही ॲक्टिव्हिटी? एकदा आपल्याला एखादा विद्यार्थी पाल्य म्हणून मिळाला की त्याच्यासोबत चर्चा व्हायला हवी. पाल्याने कोणत्या अभ्यासक्रमाची निवड केलेली आहे, त्या अभ्यासक्रमाची निवड करताना त्याने कोणत्या प्रोफेशनचा विचार केलेला आहे, त्याने जो विचार केलेला आहे ते खरोखर त्याचं ध्येय आहे का, म्हणजे त्याच्या गुणवत्तेप्रमाणे ते त्याला जमणार आहे का फक्त स्वप्न आहे त्याचं. जर तसं ते स्वप्न असेल तर त्याच्या पंखातील बळाला झेपेल अशी ध्येय काय असतील. एकदा ध्येय निश्चित झालं की मग त्या ध्येयापर्यंत पोचणाऱ्या छोट्या छोट्या पायऱ्या काय असतील. आपल्या पाल्य अभ्यासक्रमाच्या आता कोणत्या वर्षाला आहे, मग त्याच्याकडनं कोणती गोष्ट त्याला माहीत असणं अपेक्षित आहे, आणि आत्ता आपल्याला पूर्ण वर्षभरात त्याला काय माहीत असणं अपेक्षित आहे, त्याच्याकडनं काय गोष्टी करून घेणं अपेक्षित आहे हे कळलं की VSMच्या अशा काही वर्कशॉप्स, वेबिनार्स आहेत का की जे आपल्या पाल्याला ह्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मदत करतील. अशा सगळ्या गोष्टींचा जवळजवळ 2 ते 3 वेळा विचार व्हायला हवा, चर्चा व्हायला हवी आणि त्याप्रमाणे मग ध्येय निश्चिती व्हायला हवी. असं शक्य आहे की कधीकधी पाल्य आल्या आपण जेव्हा गोल सेटिंगचा विचार करतो तेव्हा आपल्यालाही माहीत नसतं की पाल्याची कॅपेबिलिटी काय आहे. मग तेव्हा पाल्याने जे ठरवलं आहे ते ध्येय पकडून आपण गोल सेट करायला सुरुवात करतो. पण मग साधारण 1-6 महिन्यात आपल्या लक्षात येतं की आपल्याला ह्या गोलमध्ये बदल करायची गरज आहे. परत एकदा डिस्कशन्स आणि परत नवे गोल तयार होतात. असंही कधीतरी होऊ शकतं की विद्यार्थी आपल्याला जेव्हा मिळतो पाल्य म्हणून तेव्हा लगेचच त्याची फी भरायची वेळ आलेली असते आणि हा डिस्कशन करण्या इतका वेळही नसतो आपल्याकडे. अशा वेळा आपण परत एकदा आधी म्हटल्याप्रमाणे ड्रॉपडाऊनमध्ये टिकमार्क करतो आणि गोल सेट करतो. पण मग
महत्त्वाचं काम हे करायला हवं की जेव्हा फी भरून झाली की परत एकदा हे गोल व्यवस्थितपणे विचारपूर्वक असे डिस्कशन करून सेट करायला हवे. आणि अशा प्रकारे हे जेव्हा आपण नवीन गोल सेट करतो तेव्हा हे आपण आपल्याकडे आणि पाल्याने स्वतःकडे लिहून ठेवायला हवेत. सध्या तरी IVSMमध्ये हे गोल चेंज करण्यासाठीची काही प्रोव्हिजन उपलब्ध नाही आहे. इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ज्या गोल्सबद्दल आपण बोलतो आहोत हे गोल्स पाल्याचे आहेत, म्हणजे त्याचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे. हे आपले गोल नाही आहेत, आपण फक्त मार्गदर्शक आहोत. आपण त्याच्यासोबत केलेल्या संवादातून त्याला विचार करायला प्रवृत्त करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा म्हणजे मास मीडियाचा एखादा विद्यार्थी असेल तर आपण पहिल्यांदा त्याचं लार्जर गोल काय आहे याचा विचार करूया. त्याला विचारू की बाबा तू या शाखेला का आला आहेस, म्हणजे तुला काय करावं असं वाटतं आहे, प्रोफेशन म्हणून तू कोणत्या गोष्टीचा विचार करतो आहेस, तुला प्रिंट मीडिया आवडेल की तुला दृकश्राव्यमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे तुला लिहायला आवडतं जमतं की तुला सादर करणं आवडतं, इंटरव्ह्यू घेणं सूत्रसंचालन हे करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. पुन्हा आपण असाही विचारू शकतो त्याला की तुला फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग यामध्ये इंटरेस्ट आहे का, हे तुला जास्त चांगल्या पद्धतीने जमतं आहे का. तर कधी असंही होऊ शकतं की त्याच्यातील जी मॅनेजरियल स्किल्स आहेत त्यामधनं त्याला वाटू शकतं की मी इव्हेंट मॅनेजिंग करेन, मग हेही गोल तो घेऊ शकतो. काही वेळा ॲकॅडमिक्समधली गोल घेतली जातात, म्हणजे जसं की त्याला समजा प्रोफेसर व्हायचं आहे, रिसर्च करायचं आहे, तर तेही गोल असणं शक्य आहे. मग एकदा हे जे लार्जर गोल ठरले तर त्याप्रमाणे आपण पुढे त्याचे एका वर्षासाठीचे गोल्स तयार करायला हवेत. पाल्याला त्याचे लर्निंग स्किल्सचे गोल्स निवडताना त्याच्या अभ्यासक्रमाचा आणि त्याच्या लार्जर गोलचा विचार करायला आपण सांगायला हवं. म्हणजे आता हाच मास मीडियाचा विद्यार्थी, त्याला सांगायला लागेल की तू फोटोग्राफीचा काही कोर्स करणार आहेस का तू एखादा कंटेंट रायटिंगचा कोर्स करणार आहेस, म्हणजे त्याच्या मूळ जे प्रोफेशन त्याने ठरवलं आहे त्याच्याशी सुसंगत असा एखादा कोर्सची निवड करायला आपण त्याला सांगू शकतो. तसा विचार आपण त्याला करायला लावू शकतो. काही वेळा मुलांना लर्निंग स्किल्स आणि त्यांचे छंद यामध्ये थोडी गल्लत करतात. म्हणजे इव्हेंट मॅनेजिंग करायचं गोल आहे म्हणून कोणीतरी मला म्हणतं की ओके मावशी तिथे इव्हेंटमध्ये रांगोळी पण लागते एखाद्या इव्हेंटमध्ये, तर मग मी रांगोळीचा कोर्स करू का. पण मास मीडियामधल्या स्टुडंटने रांगोळीचा कोर्स करणं आणि रांगोळी काढणं हे गोल घेणं हे काही योग्य नाही आहे, तो त्याचा छंद असू शकतं. सो त्याप्रमाणे आपल्याला त्यांना ह्यातला फरक गोल आणि छंद ह्यातला फरक मात्र नीट समजावून सांगायला हवा. आता पुढे येतं पर्सनॅलिटी गोल. पर्सनॅलिटी गोलचा विचार करताना आपण त्यांना सांगायला हवं की थोडं लिहून काढ की तुझे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत. जेव्हा हे लिहून काढले जातील तेव्हा विद्यार्थ्याला त्याला समजेल की त्याच्याकडे काय क्वालिटीज आहेत आणि काय क्वालिटीज नाही आहेत पण त्या मात्र असणं गरजेचं आहे. सो हा विचार त्याला करायला लावायला हवा. पुढे येतं सोशल गोल. सोशल गोलचा विचार करताना जर त्याला आपण त्याच्या अवतीभोवती जरा सजगपणे बघायला सांगितलं तर त्याच्या लक्षात येईल की कितीतरी अशी छोटी छोटी कामं आहेत पण परिणामकारक आहेत आणि ती अगदी सहज करण्याजोगी आहेत. सो या सगळ्या प्रोसेसमधनं एकदा व्यवस्थितपणे गोल निश्चिती होते. आणि ही गोल निश्चिती झाली तर एवढ्यावरच थांबत नाही. आपल्याला ह्या गोल निश्चितीनंतर त्याचे ॲक्शन पॉईंट पण समजावून सांगायला हवेत, कारण मुलांना कळत नाही नक्की हे गोल्स अचीव करायचं, त्याच्यासाठी काम करायचं म्हणजे काय करायचं, तर त्याचे ॲक्शन पॉईंट आपण सांगायला हवेत. आता परत एकदा तेच उदाहरण, जर कुणी मला म्हटलं की इव्हेंट मॅनेजिंग हे माझं गोल आहे, तर मग आपण त्याला काय सांगू. आपण त्याला सांगू की ठीक आहे, करण दादाबरोबर जायचं आणि बी फ्रँकमध्ये त्याला मदत करायची आणि वर्षातून 3 वेळा म्हणजे यावर्षी तू 3 वेळा त्याला बी फ्रँकमध्ये मदत करायला हवी. मग आता हे बघा, हे ॲक्शन पॉईंट किती व्यवस्थित सांगितले जातील असे सांगितले तर, म्हणजे अगदी स्मार्ट ॲक्शन पॉईंट आपण त्याला सांगितले. ॲक्शन पॉईंट सिम्पल आहे, त्यानंतर मेजरेबल आहे,
ते अचिवेबल पण आहे आणि त्याची टाईमलाईन पण आहे आणि हे रिलेटेड आहे. त्यामुळे आपण अत्यंत स्मार्ट असं त्याच्यासाठी ॲक्शन पॉईंट तयार केला. हे गोल्स आणि ॲक्शन पॉईंट हे प्रत्येक वर्षी बदलतील. म्हणजे विद्यार्थी साधारण आपल्याकडे 3 ते 4 वर्ष असतो. तर त्याची जशी प्रगती होईल तसा याच्यामध्ये बदल होईल. म्हणजे बऱ्याचदा कदाचित गोल्स नाही बदलणार, पण त्याचे ॲक्शन पॉईंट मात्र बदलत जातील. तर अशा रीतीने हे जे काही गोल सेट आपण केलेले आहेत, तर तुम्ही म्हणाल की एवढं समुद्रमंथन करून आम्ही आता हे गोल सेटिंगचं अमृत बाहेर काढलेलं आहे, तर आता ते ठेवायचं कुठे? आपल्या VSMमध्ये आहे का प्रोव्हिजन? VSMमध्ये मात्र प्रत्येक करिअर टीमने जे सांगितल्याप्रमाणे काही बॉक्सेस आहेत, तिकडे आम्ही टिकमार्क करतो आणि आमचं गोल सेटिंग पूर्ण होतं. मग हे एवढं सगळं करायचं कशासाठी? बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. पण आता आहे असं, बघा विचार करा, प्रत्येक विद्यार्थ्याचे जर गोल्स हे त्याप्रमाणे लिहायचे ठरवले, तर विद्यार्थ्यांची संख्या विद्यादानमधल्या लक्षात घेतली, तर मग याच्यावरती सिस्टीममधनं रिपोर्ट कसा जनरेट करणार? ॲक्च्युली त्या सोयीसाठी सगळ्या करिअरच्या टीम आहेत, त्यांनी खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून हे सगळे जे गोल्सचे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत आणि आपण आपलं हे जे काही विचारमंथन करून गोल सेट करतो, त्याच्या जवळपास जाणारं एखादं गोल आहे ते आपण तिथे टिकमार्क करायला हवं. जरी सिस्टीममधल्या आपण टिकमार्क केलेल्या गोलचं शीर्षक एकच असलं तरी त्याचा आवाका वेगवेगळा असू शकतो. म्हणजे असं बघा, इंग्लिश लर्निंग हे जर गोल 11वीच्या मराठी माध्यमातल्या मुलाने घेतलं आहे, तर त्याच्या इंग्लिश लर्निंगमध्ये काय येईल? तर तो प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी व्यवस्थित व्याकरणाचा वापर करतो आहे का, हे KP बघेल. पण हेच जर पदवीच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षातल्या मुलाने इंग्लिश लर्निंगचं गोल घेतलं असेल, तर मग आता KP काय विचार करेल की ह्याला व्यवस्थित फॉर्मल ईमेल्स लिहिता येत आहेत का, ह्याला PPTs व्यवस्थित बनवता येत आहेत का. तर अशा पद्धतीने जरी शीर्षक एक असलं तरी त्याचा आवाका मात्र वेगवेगळा होतो आणि आपण आपल्या पाल्यासोबत पाठपुरावा करताना हे जे आपण ठरवलेलं पर्सनलाइज गोल आहे त्याबद्दल आपण बोलायला हवं. एवढी अभ्यासपूर्ण चर्चा करून ठरवलेले हे गोल्स आपण आपल्या दोघांच्या म्हणजे पाल्याच्या आणि आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू. म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा ते लगेच रेफर करता येतील. म्हणजे विद्यादानमध्ये एखादं वर्कशॉप आहे, ॲक्टिव्हिटी आहे, तर ती ॲक्टिव्हिटी आपल्या पाल्याच्या गोलशी जर सुसंगत असेल तर आपण विद्यार्थ्याच्या मागे लागू की तूही हे अटेंड करायला हवं, आपण आग्रही राहू त्यासाठी. तसंच विद्यार्थ्याने एखादी जर केलेली गोष्ट आहे आणि ती जर त्याच्या गोलशी सुसंगत आहे, तर आपण अहवालामध्ये पण त्याची नोंद करू की विद्यार्थ्याने या महिन्यामध्ये ही अमुक एक गोष्ट केलेली आहे की जी त्याच्या गोलशी सुसंगत आहे. कारण आपल्याला आपल्या अहवालामध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. या सगळ्यामुळे काय होतं की आपल्याला जो गोल्सचा आढावा आपण घेतो तो वर्षाच्या शेवटी फक्त न घेता मध्ये पण आपल्याला त्याचा आढावा घेता येतो. आणि ह्या छोट्या छोट्या पायऱ्या जेव्हा आपण डिस्कस करतो विद्यार्थ्याच्या सोबत, तेव्हा त्याच्या पण विचारात आणि कृतीत एक सातत्य येतं. त्याला हे कळतं की जेव्हा तो मोठा होईल, जेव्हा तो एखाद्या मध्ये असेल, तेव्हासुद्धा गोल सेट करून ते कसे अचीव करायचे, त्याच्या छोट्या पायऱ्या काय आहेत हे त्याच्या लक्षात येतं. कारण लहानपणापासूनची ही जी प्रक्रिया त्याची सवय बनते. म्हणजे सक्षम विद्यार्थी ते सक्षम राष्ट्र ह्या ब्रीद वाक्यापर्यंत आपण विद्यार्थ्याचा प्रवास घडवून आणतो. त्याला तो तसा प्रवास करायचा विचार देतो. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या कृतीतून, नीट विचारमंथनातून गोल सेटिंग आणि त्याचा पाठपुरावा करतो आणि विद्यार्थ्याला ती उंची गाठताना बघतो, तेव्हा नकळत मला वाटतं की भाऊंची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडते. त्यांच्या चेहऱ्यावर आणखी एक हास्याची रेष येते. काय वाटतं मंडळी? मला तरी माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि त्यामुळे गोल सेटिंगबद्दल बरीच क्लॅरिटी आली, नाही का? आता बघूया याचा पुढचा टप्पा.
गोल सेटिंग हे वर्षभरातून एकदा करायचं काम आहे, पण अहवाल हे तर प्रत्येक महिन्याला करायचं काम आहे. हे जरी पाल्याने करायचं असलं तरी ते कसं करायचं याचं पाल्याला मार्गदर्शन आपणच करायला हवं ना. हां, आणि मग त्याने लिहिलेला अहवाल व्यवस्थित आहे की नाही हे पाहून तो ॲप्रूव्ह करण्याची जबाबदारी पण आपलीच. तर मग अहवालातील मुद्दे, त्यामागील उद्देश आणि त्याचा उपयोग संस्थेसाठी, विद्यार्थ्यांसाठी कसा होतो याबद्दल आता डॉक्टर अमित करकरे आपल्याला विस्तृतपणे समजावून सांगत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अमित करकरे आणि आज आहे 29 डिसेंबर, अर्थात आपल्या सगळ्यांचे आदरणीय आणि लाडके भाऊ श्रीराम कृष्णाजी नानिवडेकर यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण कार्यकर्ता पालक दिन म्हणून साजरा करतो आणि त्यानिमित्तानेच आज एका विषयावर बोलण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आजचा विषय आहे मासिक अहवाल आणि आपण. मी गेली 4 वर्ष VSMमध्ये कार्यरत आहे कार्यकर्ता पालक म्हणून, आणि मला सगळ्यात VSMमध्ये आवडलेली गोष्ट म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कुठल्याही प्रकारचा एकमेकांच्या कामामध्ये ढवळाढवळ न करता दिलेलं काम चोख करणाऱ्या 100% व्यक्ती. आपल्या VSMचं काम खूप वाढतं आहे. अगदी एका पाल्यापासून सुरू झालेली ही चळवळ किंवा ही संघटना, ही संस्था, हे कुटुंब आता हजारो कार्यकर्ते पालक आणि हजारो विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोचलेली आहे. पण हे सगळं व्यवस्थित चालू राहतं कारण आपल्या वेगवेगळ्या टीम्स आहेत आणि आपण सगळेजणच त्या टीम्सना ओळखतो. आपली एक ॲडमिशन टीम आहे की जी अत्यंत ताळून सुलाखून विद्यार्थी पाल्यांची निवड करते, त्यांना योग्य त्या कार्यकर्त्या पालकांपर्यंत पोहोचवते. मग आपल्या करिअर टीम्स आहेत की ज्या वेगवेगळ्या स्ट्रीम्सच्या पाल्यांसाठी काम करतात, त्यांच्यासाठी वेगवेगळे गायडन्स उपलब्ध करून देणं, वेगवेगळे सेशन्स घेणं, त्यांना वेळोवेळी जे काही प्रश्न येतात, त्यांना कार्यकर्त्या पालकांना काही वेळा प्रश्न येतात विद्यार्थ्यांबद्दल, ते सोडवणं, यासाठी एक करिअर गायडन्स टीम्स वेगवेगळ्या कार्यरत आहेत. आपली बजेट टीम आहे जी सगळी बजेट ठरवत असते. आपली CSR टीम आहे जी या सगळ्याला लागणारा जो काही आर्थिक पुरवठा आहे ती मदत वेगवेगळ्या संस्थांच्या CSR ॲक्टिव्हिटीजमधून मिळवत असते. मग आपली IT टीम आहे ज्यांनी आपली वेबसाईट केलेली आहे, आपलं IVSM सॉफ्टवेअर ते व्यवस्थित चालवत असतात. मग आपले ऑफिसेस आहेत, त्याच्यामध्ये काम करणारा आपला स्टाफ आहे की जो योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असतो. आपलं ऑब्व्हियसली अकाउंट्स डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या महिन्याला लागणारा खर्च जसा त्याच्या फी, रिसिट्स आणि या सगळ्या सबमिट होतील त्याप्रमाणे पोहोचवला जातो. आपल्याकडे डोनेशन टीम आहे की आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते पालक आणि आपले मित्रपरिवार, आपले ओळखीचे जे काही डोनेशन देतील ते अत्यंत आदराने, अत्यंत कौतुकाने ते घेऊन त्यांच्यापर्यंत सगळ्या रिसिट्स आणि या सगळ्या गोष्टी पोहोचवणं. आपली हॉस्टेल टीम आहे. आपली ऑनलाईन सभा ज्या असतात, सगळ्या प्रत्येक करिअर टीमच्या प्रत्येक महिन्याच्या सभा असतात, त्या सगळ्या झूमवरनं कंडक्ट करणं, त्याचं रेकॉर्डिंग करणं, त्याचा योग्य पद्धतीने त्याचं डेटा तो ठेवणं, ह्याच्यासाठी आपल्या टीम्स आहेत. आपल्याकडे समुपदेशनाची टीम आहे, कारण एखाद्या पाल्याला, एखाद्या कार्यकर्त्या पालकाला समजा कुठल्या प्रकारच्या मानसिक डिफिकल्टीज असतील तर त्याच्यासाठी ती टीम कार्यरत आहे. लॅपटॉप हवा आहे, मोबाईल हवा आहे, त्याच्यासाठी टीम आहे. आपली अत्यंत सुंदर लायब्ररी आहे, ती लायब्ररी मेंटेन करणारी एक टीम आहे. आपला डिजिटल मीडिया, सोशल प्रेझेन्स हे मॅनेज करणारी आपली एक टीम आहे. आपलं बुलेटिन जे येतं कनेक्ट, ते बुलेटिन योग्य पद्धतीने दर महिन्याला लिहिणं, दर पर्टिक्युलर नियमितपणे ते लिहिणं, ते कार्यकर्त्या पालकांबरोबर पर्यंत आणि ॲज वेल ॲज डोनर्सपर्यंत पोहोचवणं, यासाठी एक टीम आहे. थोडक्यात काय तर आपल्या प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स आहेत आणि या टीम्स ज्या पद्धतीने छान काम करत आहेत त्या टीम्समुळे आपलं हे काम खूप छान चाललेलं आहे. आपण कार्यकर्ता पालक म्हणून जॉईन झालो किंवा एखादा विद्यार्थी म्हणून सुद्धा जॉईन झालो की आपल्याला यापैकी सगळ्या टीम्सबरोबर काम करणं काही शक्य नसतं, कारण प्रत्येकाचे स्किलसेट्स वेगवेगळे आहेत, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यावर आपण KP म्हणून ज्या काही आपल्या शाखेमध्ये काम करत असतो त्या शाखेमध्ये किंवा त्या शाखेच्या द्वारे आपण आपल्या स्किल्सप्रमाणे किंवा आपापल्या आवडीप्रमाणे कुठल्या तरी एखाद्या टीमला मदत करत असतो. पण KP म्हणून काम करताना एक गोष्ट आपण प्रत्येक KP आणि प्रत्येक पाल्यसुद्धा
घर बसल्या दर महिन्याला करू शकतो की ज्याच्यामुळे या सगळ्या टीमशी मदत होऊ शकते. ती मदत म्हणजे आपला जो मासिक अहवाल आपण लिहित असतो तो जर आपण योग्य पद्धतीने लिहिला तर अहवालाची जी टीम आहे त्याचा मी उल्लेख ॲक्च्युली केला नाही, पण या सगळ्यांना धरून राहणारी, जसं रक्त प्रत्येक शरीराच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये प्रत्येक पेशीपर्यंत योग्य ती रसद पुरवत असतं, त्यांच्याकडनं टॉक्सिन्स गोळा करून ते साफ करून या सगळ्या गोष्टी पुरवत असतं, तसं रक्तवाहिन्यांचं जसं जाळं असतं आपल्या शरीरामध्ये आणि ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं पूर्ण काम, संदेशवहन या सगळ्या गोष्टी चालू असतात, तसंच एक काम आपली एक टीम करत असते, ती म्हणजे अहवाल टीम. आणि त्या अहवाल टीमला आपण खूप योग्य प्रकारे मदत करू शकतो जर आपण जर तो अहवाल योग्य प्रकारे लिहिला तर. आता तुम्हाला असं वाटेल की हे काय बाबा नवीन काढलेलं आहे, कारण खरं सांगू का, आपल्यापैकी प्रत्येकाला, आणि त्याच्यामध्ये मी पण आलो बरं का, या सेशनसाठी तयारी करताना मी जयश्रीताईंशी बोलत होतो, आदितीताईंशी बोलत होतो आणि वेगवेगळ्या अहवालाच्या टीमबरोबर बोलत होतो, तेव्हा मला असं कळलं की 4 वर्षानंतर आणि बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असूनही VSMमध्ये मी पण माझ्या पाल्यांचे अहवाल नीट पोचवत नाही, ते नीट ॲप्रूव्ह करत नाही, ते नीट तपासत नाही, आणि म्हणून हा आजच्या सगळ्या ह्याचा प्रपंच आहे. अहवाल समजा आपण बघितलं तर आपण युजली काय करतो, तर 10 तारखेच्या आसपास आपल्याला एक मेसेज यायला लागतो 7-8 तारखेला अहवाल टीमचा की आत्तापर्यंत निम्मे पण अहवाल ॲप्रूव्ह झालेले नाही आहेत, निम्मे पण अहवाल सबमिट झालेले नाही आहेत, तर कृपया तुमच्या पाल्यांना सांगा आणि ते अहवाल टाका. मग आपण आपल्या पाल्यांना सांगतो, अरे लिही की अहवाल, अगं लिही अहवाल, पटकन टाका, ते आपल्याला ॲप्रूव्ह करायचं, 10 तारखेच्या आपल्याला अहवाल ॲप्रूव्ह करायचा आहे. आणि मग तो पाल्य काहीतरी धडधड लिहितो, तो म्हणतो दादा, ताई, मावशी, काका, मी अहवाल लिहिलेला आहे, आणि आपण तो अहवाल धडधड वाचतो, योग्य लिहिलं आहे का, मग ते आपण फक्त बजेटचं फक्त एंट्री आपल्याला असते आणि आपण ॲप्रूव्ह करतो. थोडक्यात आपण 7 सेकंदामध्ये किंवा 27 सेकंदामध्ये या सगळ्या गोष्टी करत असतो, आणि यापुढची 27 मिनटं आपल्याला ऐकायचं आहे की नक्की त्या 27 सेकंदामध्ये आपल्याला खरं म्हणजे काय करायला हवं आहे. मला ना एक सध्या जेन झी आहेत ना खूप, म्हणजे सध्याची जनरेशन ही रील्सवाली जनरेशन आहे, आणि आता मधल्या काळात एक ट्रेंड खूप पॉप्युलर होता रील्समध्ये कि बाकी सब ठीक, हाँ बस चल रहा है, बाकी सब ठीक, बस चल रहा है. आणि मला अहवालाबद्दल जर आपली जी काही ओव्हरऑल ॲटिट्यूड आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा, सगळ्यांचा नाही म्हणणार मी, पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा जो काय ॲटिट्यूड आहे तो या रीलसारखा आहे की बाकी सब ठीक, बस चल रहा है, असं करून आपण तो अहवाल ॲप्रूव्ह करतो आणि तो पुढे पाठवतो. पण मग प्रश्न असा येतो की वेगळं काय करायचं आहे, आणि वेगळं नक्की का करायचं आहे. का करायचं कळलं की काय करायचं आहे आणि कसं करायचं हे आपोआप कळू शकतं. तर का करायचं आणि कशासाठी करायचं आणि काय करायचं ते आपण थोडंसं समजून घेऊया. अहवालाची टीम आहे, आपल्याला माहीत नसेल, पण काही लोक आहेत, 5-6 लोक, की जी प्रत्येक शब्द वाचतात. आपण जो अहवाल पाठवत असतो त्यातला प्रत्येक शब्द बारकाईने ते वाचत असतात दर महिन्याला. म्हणजे 10 तारखेनंतर पुढच्या महिना अखेरीपर्यंत त्यांचं हे काम चालतं की आलेला प्रत्येक अहवाल तो योग्य प्रकारे त्याची छाननी करायची, त्याच्यातून जे काही इनपुट्स येत असतील, त्याच्यातून ज्या काही गोष्टी त्यांना कळत असतील त्या डिपार्टमेंट्सपर्यंत पोचवायच्या. म्हणजे डोनेशनला पोचवायची, CSRला पोचवायचं, इनपुट्स बुलेटिन टीमला पोचवायचं, करिअर काउन्सिलिंग टीमला पोचवायचं, हॉस्टेलला पोचवायचं, समजा कोणी काहीतरी मानसिक हे लिहिलं असेल तर काउन्सिलर्सपर्यंत पोचवायचं. थोडक्यात जे काही डेटा येतो आहे तो फक्त नुसता स्टोअर केला जात नाही, सेव्ह केला जात नाही, तो प्रत्येक महिन्याला ही लोकं बसून ती नीट छाननी करत असतात. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात येतं की आपण जर योग्य पद्धतीने डेटा भरला नाही तर आधी त्यांना ते सगळे जो डेटा आहे तो योग्य रकानात टाकावा लागतो, जे खरं म्हणजे आपलं काम आहे, पण ते ही टीम करत असते. सो काय त्यांना कळू शकतं या अहवालातून, तर KP आणि पाल्य यांच्या नक्की काय गरजा आहेत, त्याच्यात काही बदल होत आहेत का. प्रत्येक काळामध्ये जसं आधी VSMचं काम वेगळ्या पद्धतीने चालत होतं, पण कोविडनंतर ऑनलाईन ॲक्टिव्हिटी आणि या सगळ्या गोष्टी खूप सुरू झाल्या. सो काळानुसार काय बदल करायला हवेत का, काळानुसार काही अजून गरजा वाढत आहेत का, कुठल्या गरजा कमी होत आहेत का, कुठले प्रश्न येत आहेत, कुठल्या पातळ्यांवर प्रश्न येत आहेत, ते प्रश्न कुठल्या लोक सोडवत आहेत, कुठल्या टीम्स त्याच्यासाठी अजून काम करू शकतील, नवीन काही टीम्स हव्यात का, आत्ताच्या टीम्स आहेत त्याच्यामध्ये काही बदल हवेत का, या सगळ्या गोष्टींवर दर महिन्याला त्यांचं काय म्हणतात ना, त्यांचं खूप चर्चा, खूप विचारमंथन हे सगळं चालू असतं. सो आपण काय करतो, आपण काय भरतो
ह्याच्यातून आपल्याला कळेल की नक्की कुठले कुठले प्रकार अहवाल टीम योग्य त्या गोष्टींपर्यंत पोचवत असते. एक साधी गोष्ट असते की पुस्तकं कुठली कुठली वाचली. आपण साधारण एक पुस्तकाचं नाव बघतो, त्याचा लेखक बघतो आणि अप्रूव्ह करून टाकतो. अजून एक आपल्याला दर महिन्याला किंवा दर नियमितपणे एक कार्यकर्त्या पालकांना एक असा एक्सेल शीट येत असते की या महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या मुलांनी कुठली कुठली पुस्तकं वाचली. आपण ती बरेच उघडतही नाही, कारण आपल्याला खूप आपण बिझी असतो. पण खरं म्हणजे आपण ॲज अ KP म्हणून उघडायला हवी आणि बाकीची मुलं काय वाचत आहेत आणि आपल्या पाल्याने काय वाचलं आहे ह्याचा थोडासा आढावा आपल्याला मिळू शकतो. आणि आपण आपल्या एखाद्या पाल्याला एखादं पुस्तक त्यातलं सुचवू शकतो की अरे हे सध्या बहुतेक खूप पॉप्युलर पुस्तक दिसतं आहे, बाकीची मुलं वाचत आहेत, तर तू वाचलंस का, वाचलंस तर नाही का नाही वाचलं, ह्याच्यावर एक चर्चा होऊ शकते. थोडक्यात बरेच वेळा पाल्यांना असा एक KPंना असा एक प्रश्न पडतो की पाल्यांशी बोलायचं काय. तर तू कुठलं पुस्तक वाचतोयस, काय वाचतोयस, तू हेच का वाचलंस, मग त्याच्यातून तुला काय मिळालं आणि कुठलं पुस्तक वाचू शकशील, हा एक खूप संवादाचा छान मुद्दा होऊ शकतो तुम्ही आणि तुमच्या पाल्यामध्ये, फोनवरनं प्रत्यक्ष भेटून कसाही. अजून एक त्याच्यामध्ये रकाना असतो ते म्हणजे हेल्प कोणाची घेतली होती का, इतर कुठल्या KPंची तुम्हाला हेल्प झाली का. मला माझे पाल्य आर्ट्स टीमचे असतात आणि एकदा कॉमर्स होता. सो मला यातलं काही कळत नाही, मी डॉक्टर, त्याच्यामुळे मला आर्ट्स आणि कॉमर्समधलं काही फार कळू शकत नाही. पण अशावेळी करिअर टीमची दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या KPची अशी काही मदत होऊ शकली का. एखादे आपला पाल्य, आपण पुण्यात असतो आणि पाल्य औरंगाबादला असतो, मुंबईत असतो, सो अशावेळी तिथल्या एखाद्या KPची त्या भेटण्याची मदत झाली का. मी डॉक्टर आहे, तर काही जर आपले पुण्यातले पाल्य जर आजारी पडले तर ते माझ्या क्लिनिकला येतात आणि त्यांना मी औषध देतो. अशावेळी ॲज अ KP म्हणून माझी त्या दुसऱ्या KPंना किंवा त्या पाल्याला मदत होत असते. हे सगळं मेन्शन करायला हवं आपण. आपण मी म्हणेन की नाही माझी मदत होते, त्याच्यात काय मदत करणं माझं कामच आहे ना, ते कशाला मेन्शन करायचं, असं आपण अगदी खूप विनयाने म्हणू शकतो. पण याच्यात विनय एवढा महत्त्वाचा नाही आहे. कुठले KP कुठल्या रिसोर्सफुल आहेत आणि ते रिसोर्स आपल्याला पुढे कुठल्या दुसऱ्या कामासाठी वापरता येतील का, हे अहवाल टीमला हवं असतं. सो जर मी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना औषधं देऊ शकत असेल तर उद्या कुठलेही मेडिकल इमर्जन्सी, मेडिकल काही इश्यूज झाले तर त्याच्यासाठी कुठले KP आपले मदतीला येऊ शकतात, कुठल्या KPंना आपण बिनधोकपणे फोन करू शकतो, हे अहवाल टीमकडनं सेंट्रल डेटाला जात असतं. आणि म्हणून आपल्याला कुठल्याही KPची कोणाचीही बाकी मदत झाली, अगदी KPंच्या बाहेरची सुद्धा कोणा व्यक्तीची आपल्याला मदत झाली तर कदाचित ती व्यक्ती KP म्हणून जॉईन होऊ शकते. सो अशा सगळ्यासाठी ही हेल्प टेकन फार गरजेचं आहे. मग गोल ओरिएंटेड आपले क्वेश्चन्स असतात की तुम्ही जे ALPS गोल्स भरलेले आहेत, कारण आता ते भरल्याशिवाय आपल्याला बजेटच अप्रूव्ह होत नाही, आपल्याला पैसे मिळत नाही, त्याच्यामुळे ALPS गोल्स आपण भरलेली असतात. आणि मग अगदी वर्षाच्या शेवटी आपण घेऊन बसतो पाल्याला की अरे झालं का, कंप्लीट नाही झालं का. तर दर महिन्याला त्याचा आढावा घेणं की ALP आणि S मधलं तू व्यवस्थित करतोयस का, जे आपण भरलं होतं ते आपल्याला IVSMमध्ये दिसू शकतं आणि मग ते भरलेलं आपल्याला योग्य प्रकारे ते चाललं आहे ना, नसेल चाललं तर त्याच्यावर काय करायला हवं आहे. अहवाल म्हणजे आपण फक्त काय केलं हे लिहिण्यासाठी नाही आहे, पण ALPS गोल्स अचीव करताना आपल्याला काही अडचणी येत असतील, त्याचं काही घडत नसतील गोष्टी, तर त्या गोष्टी जरी तिथे लिहिल्या तरी कुठले जरी एखादे KP, कुठले तरी एखादी करिअर टीम, मग कदाचित ती इंग्लिश स्पीकिंग टीम असेल, स्पोकन इंग्लिशवाली, कुठली तरी टीम आपल्या मदतीला ही अहवाल टीम पाठवू शकते. आपल्याला ज्या गोष्टी जमत नाही आहेत, आपल्याला ज्या गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत, त्या जर आपण लिहून पाठवल्या त्या अहवालातून, तर त्या योग्य व्यक्तींपर्यंत पोचून त्याला अनुसरून ज्या योग्य व्यक्ती आहेत त्या आपल्यापर्यंत पोचू शकतात. सो ALPSमध्ये जे गोल्स आहेत ते खूप डिटेलमध्ये खरं म्हणजे आपण त्या रकान्यामध्ये आपल्या पाल्याने लिहायला हवेत. तो जर लिहित नसेल तर आपण त्याच्या मागे लागून ते लिहायला हवेत. त्याला जर लिहिता येत नसतील तर आपल्याकडे सुद्धा कार्यकर्त्यांसाठी एक मोठाच्या मोठा एक रकाना दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण आपले काही गोष्टी मांडू शकतो, त्याही आपण मांडायला हव्यात. हा एक फार महत्त्वाचा रकाना आहे. आपण त्याच्यामध्ये बरेच वेळा काहीच लिहित नाही, ओके असं काहीतरी लिहून आपण ते पुढे पाठवतो. खरं म्हणजे आपला पाल्य आपल्याला योग्य प्रकारे भेटतोय का, तो नीट बोलतोय का, त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत का, चांगले वाईट काही आपल्याला त्याच्याबद्दल काही ऑब्झर्वेशन्स आहेत का, ही कळवण्याची ही खूप मोठी जागा आहे. बरेच वेळा सगळ्यात शेवटी, वर्षाच्या शेवटी जो आपण अहवाल लिहितो, इव्हॅल्युएशन लिहितो, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण लिहिलेल्या असतात. पण वर्षभरात समजा आपण रेग्युलरली कळवत राहिलो तर कुठेतरी समजा सारखे आपल्याकडनं काही निगेटिव्ह किंवा खटकणारे जर काही गुण तिथे पाठवले जात असतील तर त्याच्यावर काम करता येऊ शकतं. तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या मदतीला कोणतरी दुसरा रिसोर्स पाठवला जाऊ शकतो की तुम्ही या अमुक एका व्यक्तीची मदत घ्या आणि तुमच्या पाल्याला हे जर काही डिफिकल्टीज तुम्हाला येत आहेत, तुम्हाला तुमच्या पाल्याच्या संवादामध्ये या डिफिकल्टी येत आहेत,
तुम्हाला कळत नाही की कसं बोलावं, त्याला कळत नाही की कसं बोलावं, तर ह्याला जे काही व्यक्ती रिसोर्स आपले लोक आहेत त्याची तुम्हाला मदत होऊ शकते. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा नोटवर्दी इन्सिडन्स असा एक रकाना आहे विद्यार्थ्यांना भरण्यासाठी. आपल्या पाल्यामध्ये काय काय कलागुण आहेत. जसं माझा एक पाल्य आहे की जो सध्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या वेगवेगळ्या त्यांचे जे इव्हेंट्स असतात, त्यांचे फेस्टिवल्स असतात, त्याच्यामध्ये तो खूप सक्रियपणे सहभाग घेतो आहे. त्याला काय तो हेड म्हणून काम करतो त्या पर्टिक्युलर इव्हेंटचा. याचा अर्थ त्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत का, मग त्याला हे सगळं आवडतं आहे. तो ज्या अर्थी प्रत्येक वेळी तिथे हेड असतो याचा अर्थ त्याला हे आवडतं आहे. तो लोकांचं संघटन एकत्र करून त्यांच्यामध्ये बरोबर कोऑर्डिनेशन करून या गोष्टी करू शकत असेल तर असा एक रिसोर्स आपल्याकडनं तयार होतो आहे. आणि तो रिसोर्स पुढे VSMसाठी आणि कदाचित देशासाठी सुद्धा, आपलं शेवटी ध्येय आहे VSMचं की आपल्याला देशासाठी चांगली लोकं तयार करायची. सो उद्या आपण एक चांगला नेता जर तयार करू शकलो ह्याच्यातून, तर त्याची सुरुवात या नोटवर्दी इन्सिडन्सेस आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधूनच करू शकेल. एखादा निवेदक तयार होत असतो, एखादा गायक तयार होत असतो, एखादा संगीतकार तयार होत असतो, एखादा शिल्पकार, एखादा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असतात, ट्रेकिंगला जात असतात. सो एखादा ट्रेकर तयार होत असतो. सो आपण खूप चांगले एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असणारे नागरिक तयार करतो आहे आणि त्याची नोंद या अहवालातून आपण खरं म्हणजे करायला हवी. कारण ती जर नोंद झाली तर त्यांच्यावर अजून म्हणजे अभ्यास, अकॅडमिक हा तर भाग आहेच आहे, पण त्याचसोबत त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर सुद्धा संस्थेला आपल्याला काम करता येईल. आणि एक संपूर्ण नागरिक ज्याला आपण म्हणतो ना की होलिस्टिक एक नागरिक आपल्याला बनवता येईल आणि त्याचा आपल्या देशाला खूप उपयोग होऊ शकेल. सोशल अवेअरनेस आणि नोटवर्दी इन्सिडन्सेसमध्ये पुन्हा तेच आहे की आपण सोशली मुलं काय काय करतात, मग ते रक्तदान करतायत का, ते सोशली कुठेतरी ॲक्टिव्हिटी करतायत का, ह्याचा उपयोग कुठे होतो सांगतो. आपण जेव्हा एखादी मोठी ॲक्टिव्हिटीज मुलं करतायत, त्यांना काहीतरी बक्षिसं मिळाली आहेत, त्यांनी कुठेतरी एखाद्या स्पर्धेमध्ये, एखाद्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला. जसं मध्ये एका आपल्या टीमला हॅकॅथॉनमध्ये मोठं बक्षीस मिळालं आणि त्याच्यामध्ये आपला पाल्य होता. तो या गोष्टी कळल्या पाहिजेत, कारण आपल्याला CSR फंड्समधून संस्था पैसे किंवा कंपन्यास पैसे देत असतात आणि त्यांनी ज्या पाल्यांसाठी पैसे दिलेले आहेत, CSR ॲक्टिव्हिटीमधून फंड्स दिलेले आहेत, त्यांना त्या पाल्याचे प्रत्येक इन्सिडन्स, त्याचे प्रत्येक माहिती जर आपण कळवू शकलो तर पुढच्या वर्षी पुन्हा त्यांच्याकडनं फंड्स मिळायला आपल्याला सोपं पडतं. सो आपण जे KP म्हणून पाल्यांना जे काही आपल्याकडनं संस्थेकडनं जी मदत होती आहे, ती मदत मिळण्यासाठी पुढच्या वर्षीची तरतूद होण्यासाठी हे इन्सिडन्सेस त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. सो CSR कंपन्यांना तो फीडबॅक जाऊ शकतो. तसंच आपले जे वेगवेगळे डोनर्स आहेत त्यांना आपण कनेक्ट नावाचं एक बुलेटिन पाठवत असतो जे प्रत्येक डोनरला जात असतं. सो त्यांना जर रेग्युलरली कळलं की आपण जे काही पैसे डोनेट केलेले आहेत या संस्थेला, त्याची मुलं काय करतात, आत्ता पाल्य वेगवेगळ्या प्रकारे काय करतात, वेगवेगळे पाल्यांनी काय काय अचीव केलं आहे या महिन्यामध्ये किंवा या तिमाहीमध्ये, हे जर त्यांना व्यवस्थित कळत गेलं तर त्यांना असं वाटतं की आपण चांगल्या संस्थेला पैसे दिले, आपलं जे दान आहे ते सत्पात्री पडलेलं आहे. आणि मग ते पुढच्या वर्षी कदाचित अजून डोनर्स ते स्वतः गोळा करू शकतात किंवा स्वतः जे जास्ती पैसे डोनेट करू शकतात आणि ज्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अजून पोहोचू शकतो. सो सोशल अवेअरनेस, नोटवर्दी इन्सिडन्सेस ह्याच्यावरही लिहायचे आहेत, कारण ते आपल्याला डोनर्सपर्यंत आणि वेगवेगळ्या संस्थांपर्यंत आपल्याला ते पोहोचवायचे आहेत. आणि याचबरोबर एनिथिंग एल्स असा पण एक कॉलम आहे विद्यार्थ्यांसाठी आहे की हे सोडून जर काही गोष्टी त्यांना कळवायच्या असतील KPपर्यंत किंवा संस्थेपर्यंत किंवा वेगवेगळ्या टीम्सपर्यंत, तर त्याच्यासाठी पण एक कॉलम आहे. सो तुमच्या मनातलं जे काही लिहिलेलं आहे तुम्ही ते सोडून तुमच्या मनातलं जे काही तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यासाठी पण तो कॉलम आहे. हेल्थमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत का, KPशी कम्युनिकेशन नीट होत नाही आहे कारण आपल्याला काय त्यांच्या वेळा जमत नाही आहेत किंवा काहीतरी होत आहे, जे काही लिहायचं आहे ते जर तिथे ते लिहू शकले तर ते योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी पोहोचू शकतं. भारतामध्ये आपल्याला ना आपण एक खूप असे घाबरतो निगेटिव्ह इनपुट्स द्यायला, पण ते खरं इथे गरजेचं नाही आहे. ज्या काही डिफिकल्टीज येत आहेत, ज्या काही चांगल्या गोष्टी होत आहेत, दोन्ही गोष्टी जर आपण कळवू शकलो तर त्याचा योग्य उपयोग संस्था बांधण्यासाठी, संस्थेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी आणि ते पटकन करण्यासाठी. तुम्हीच एक विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज आपण नीट कळवल्या नाहीत किंवा ते योग्य रकान्यातून कळवल्या नाहीत तर अहवाल टीमला जवळजवळ 500-600 अहवाल दर महिन्याला वाचायचे आहेत. ते वाचून त्याच्यावर काम करायचं आहे, त्याच्यावर चर्चा करायची आहे, त्याच्यातून काही
काय म्हणतात ना, त्याच्यातून काही तत्त्व ठरवायची असतील, काही योजना ठरवायची असतील, काही धोरणं ठरवायची असतील, तर ती सगळं करायचं आहे. यासाठी आपण योग्य पद्धतीचा त्यांच्यापर्यंत डेटा दिला तर त्यांना आयता डेटा जर चांगला मिळाला तर ते अजून चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टींवर काम करू शकतील. मग काय काय करता येईल? बरेच वेळा त्याच्यात असा एक कॉलम असतो की अनियमित भेट होतीये का, इरेग्युलर आहे का, एक दोन वेळाच फक्त भेटले किंवा नाहीच भेटले किंवा काही संपर्कच नाही झाला, फक्त पैशापुरता संपर्क झाला, तर ते आपण कळवतो अहवालातून. पण त्याच्यावरही विचार व्हायला हवा की असं का होतं आहे. मग त्या पाल्याला बोलवून घेणं, करिअर टीमशी बोलणं, आपल्या शाखा प्रमुखाशी बोलणं, कोणाशी तरी बोलणं की जेणेकरून असं का होतं आहे बाबा, असा का संपर्क राहत नाही आहे, साधे व्हॉट्सअपचे मेसेजेस पण का आपल्याला पोहोचत नाही आहेत पाल्याचे. या गोष्टींवर काम करता येतं आणि वेळीच त्या पाल्याशी बोलून त्याला सांगता येतं की तू तुझ्या KP बरोबर संपर्क ठेवायला हवा. पण हे जर KPनीच व्यवस्थित कळलं नाही की मला हे खटकतं आहे, तर मग करिअर टीम किंवा ती जी काही पुणे शाखा असेल, औरंगाबाद शाखा असेल, नागपूर शाखा असेल, तर ते त्या पाल्याला कसं सांगणार की अरे बाबा तुला KPशी संपर्क ठेवायला हवा आहे. अजून एक चांगल्या प्रकारे आपण करू शकतो म्हणजे पाल्याकडनं ऑलरेडी ते काय लिहिणार आहेत ते मागवून घ्यायचं आणि मग त्याच्याकडून थोडासा वेळ जाईल, पण एक 5 तारखेला समजा त्यांना मेसेज पाठवला की तुम्ही काय काय अहवालात लिहिणार ते आम्हाला आधी पाठवा. मी हे करतो कारण त्याच्यामुळे माझ्या पाल्याचं व्याकरण बरोबर आहे का हे मला कळतं, कारण व्याकरणामध्ये काही वेळा गमती केलेल्या असतात पाल्याने. सो त्यांना मी म्हणतो नाही, मी व्याकरण फक्त चेक करणार, तुम्ही व्यवस्थित इंग्लिश लिहिताय ना, तर हे वाक्य तुम्ही असं लिहू शकता, हे वाक्य असं लिहू शकता, हे नक्की काय लिहिलं आहेस, हे इथे का लिहिलं आहेस, याच्याऐवजी ते नोटवर्दी इन्सिडेंट्समध्ये जायला हवं आहे, हे जे लिहिलं आहेस नोटवर्दी इन्सिडेंट्स नाही आहे, त्याच्याऐवजी ते सोशल याच्यामध्ये लिहायला हवं आहे. सो वेगवेगळ्या कुठल्या प्रकारे टाकायचं हे आपण थोडंसं चेक करू शकतो आणि त्याच्यानंतर योग्य तोच अहवाल पूर्णपणे जाऊ शकतो. सो नुसतं त्याने काहीतरी लिहून पाठवलं आणि आपण 7 सेकंदामध्ये ते ॲप्रूव्ह केलं असं नको व्हायला. थोडक्यात काय तर अहवाल लिहिणं ही पाल्याची जेवढी जबाबदारी आहे त्याच्याहून जास्ती जबाबदारी ही एका कार्यकर्त्या पालकाची पण आहे. अहवाल लिहिणं, तो योग्य पद्धतीने चेक करणं, तो योग्य वेळेमध्ये ॲप्रूव्ह करणं आणि जितकी शक्य आहे तितकी माहिती अहवाल टीमबरोबर आणि कोर टीम्सबरोबर पर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचं कारण असं की आपलं कुटुंब जे आहे VSMचे ते दरवर्षी वाढतं आहे आणि भाऊंच्या मनात, आज भाऊंचा वाढदिवस आहे, भाऊंच्या मनात जे काही कार्य होतं, ज्या पद्धतीने संस्थेचं काम चालायला हवं आहे, हे भाऊंचं जे स्वप्न होतं, एक सक्षम विद्यार्थी आणि सक्षम नागरिक जर घडवू शकला तरच सक्षम राष्ट्र घडू शकतं, हे आपलं सर्वोच्च ध्येय आहे ज्याच्यासाठी आपण सगळे काम करतो आहे. हे जर आपल्याला नीट करायचं असेल तर त्याच्यासाठी अहवाल लिहिणं हा त्याचा अत्यंत एक बेसिक पण तरी अत्यंत महत्त्वाचा अशी एक स्टेप, अशी एक पायरी ठरू शकते. ते जर कार्य भाऊंच्या मनासारखं चालायचं असेल तर आपण अत्यंत मनापासून आणि एक प्रकारची सिरियस ॲक्टिव्हिटी म्हणून प्रत्येक अहवाल प्रत्येक महिन्याला लिहायला हवा. कोणीही आठवण न करता आपल्याकडनं तो योग्य वेळेमध्ये पोहोचायला पण हवा. आणि असं जर झालं तर सर्वांगीण, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे धोरणं बनवणं, नवीन टीम्स तयार करणं, पुढच्या वर्षीसाठी, महिन्यासाठी या ज्या काही सगळे बदल घडत असतात त्या बदलांवर काम करणं, हे सगळं काम करणं शक्य होईल. सो आज या सरत्या वर्षाच्या शेवटच्या काही 2 दिवसांमध्ये आपण आपल्या पाल्याबरोबर एक प्रतिज्ञा करूया, एक प्रॉमिस करूया स्वतःला, अहवाल टीमला पण नको, VSMला पण नको, स्वतःसाठी आणि आपल्या पाल्यासाठी, की आपण ह्याच्यापुढे जानेवारीपासून प्रत्येक अहवाल हा अत्यंत सिरियसली लिहिणार आहोत. जितकी जास्तीत जास्त माहिती अहवालातून आपण योग्य रकान्यांमध्ये भरून पाठवता येईल अहवाल टीमकडे ती पाठवणार आहोत. आणि अहवाल टीमचे दुवा जर आपल्याला मिळाला तर अहवाल टीम वेगवेगळ्या टीम्समधला दुवा होऊ शकते. सो आपण योग्य प्रकारे दुवा होऊया आणि त्यांचा दुवा मिळवूया. आजच्या दिवशी आपण जर या गोष्टींची प्रतिज्ञा केली आणि या गोष्टी जर पाळल्या तर मला असं वाटतं भाऊंसाठी आपण दिलेली ही सगळ्यात जास्ती चांगली आदरांजली असेल आणि या सगळ्याचा भाऊंना अत्यंत आनंद होईल. आणि भाऊ जसा आनंद नेहमी म्हणतो तसं आपल्या सगळ्यांना म्हणतील शाब्बास. तर माझ्या मते आपण सगळ्यांनी याच्यावर काम करूया आणि यापुढचे अहवाल अत्यंत योग्य प्रकारे लिहूया. धन्यवाद आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय मग कळलं ना अहवालाचं महत्त्व? 7 सेकंदात पूर्ण करून टाकण्याचं हे काम नाही. गेली 27 मिनिटात डॉक्टर अमित करकरे यांनी अगदी सविस्तरपणे समजावून सांगितलं की ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. म्हणजे बघा,
शरीरातील रक्त जसं सगळ्या अवयवांना ऊर्जा देतं, तसा हा अहवाल ALPS अशा सर्व क्षेत्रातील पाल्याच्या प्रगतीचा मंथली आढावा घेतो. पाल्याच्या प्रगतीची दर महिन्याला अहवालामधून केलेली योग्य नोंद आपल्याला त्याचं वार्षिक मूल्यमापन करताना उपयोगी पडते. आता पाल्याचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन रिपोर्ट कसा भरायचा हे समजावून सांगण्यासाठी येत आहेत जयश्री मत्से. नमस्कार, मी जयश्री मत्से, तुमच्यासारखीच एक केपी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल की यावर्षीच्या मार्च-एप्रिल महिन्यामध्ये परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनचे फॉर्म्स भरून द्या अशा बऱ्याच मेल्स आपल्याला आल्या होत्या. ALPS गोल सेटिंगने सुरू होणारं शैक्षणिक वर्ष परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन या ॲक्टिव्हिटीने संपतं. काय आहे हो परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन म्हणजे? तर ALPS या शीर्षकांखाली आपण जे गोल्स डिसाईड केले ते अचीव करण्याकरता आपल्या पाल्यांनी वर्षभर काय प्रयत्न केले, किती गोल्स अचीव झाले, हे प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये काही बदल झाला का, त्याच्यावर त्याचा काही परिणाम झाला का, या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं आपण शोधतो. त्याला म्हणायचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. का करायचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन? ALPS गोल सेटिंग का करायचं आणि कसं करायचं हे रजिताने आपल्याला सांगितलंच. त्याचप्रमाणे प्रत्येक स्टुडंटनी हे गोल अचीव करण्याकरता एक प्लॅन ऑफ ॲक्शन, एक आराखडा बनवायचा आहे, हेही आपण ऐकलं. तर मग आपल्या स्टुडंटनी ह्या ठरवलेल्या प्लॅन ऑफ ॲक्शनप्रमाणे वर्षभर काम केलं की नाही? ते काम करताना त्याला काही अडचणी आल्या का? त्या अडचणी दूर करण्याकरता तुम्हाला कुणाची मदत घ्यावी लागली का? वर्षाच्या शेवटी किती गोल्स अचीव झाले? या पूर्ण प्रोसेसबद्दल आपण समाधानी आहोत का, की आणखीन काही करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं आहे? या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं आपण शोधायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्या पाल्याचे स्ट्रेंथ्स काय आहेत आणि त्याचे विकनेसेस काय आहेत, ज्याचा उपयोग आपल्याला त्याच्या ॲकॅडमिक करिअरमध्येही करता येईल आणि पुन्हा पुढच्या वर्षीचे ALPS गोल सेटिंग आणि प्लॅन ऑफ ॲक्शन बनवतानाही या माहितीचा आपल्याला जरूर उपयोग होणार. ही माहिती घ्यायची कशी? आपण जेव्हा आपल्या स्टुडंटला फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटतो त्या प्रत्येक वेळेला त्याला या प्लॅन ऑफ ॲक्शनबद्दल आपण जरूर विचारावं की आपण अमुक एक गोल ठरवला आहे, त्याच्यासाठी हा प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवला आहे, तर त्यापैकी कशावर तू काय काम केलंस? आणि तो जे उत्तर देतो तो किंवा ती ते आपण एखाद्या वहीत किंवा डायरीमध्ये लिहून ठेवायचं. असं केलं तर कुठलीही गोष्ट तुम्हाला रेफरन्स पटकन मिळेल आणि लक्षात ठेवत बसण्याची जरूर पडणार नाही आणि विसरलं असंही होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या अहवाल फॉर्ममध्येही या संदर्भात एक प्रश्न विचारलेला आहे. प्लीज मेन्शन द ॲक्टिव्हिटीज अंडरटेकन टू मीट द गोल. हा तो प्रश्न. जवळपास 90% मुलं याला नो असं उत्तर देतात आणि पुढे जातात. कारण येस म्हटलं तर डिटेल्स द्यायला पाहिजेत आणि तिथे नेमकं काय लिहायचं हे माहिती नाही. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की यात कठीण असं काहीच नाही. आता एक उदाहरण देऊन सांगते. समजा तुम्ही ॲकॅडमिक गोल सेट केला आहेत टू सिक्युअर डिस्टिंक्शन इन वन सब्जेक्ट. तर हे अचीव करण्याकरता त्या सब्जेक्टचा तुम्ही कसा अभ्यास करणार, त्याच्यासाठी काय एक्स्ट्रा रीडिंग करणार, कुठले वेगळे रेफरन्सेस बघणार, मागच्या वर्षीचा पेपर सॉल्व करून बघणार का, हे आणि असे जे काही प्रयत्न तुम्ही कराल त्याची माहिती देणं हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. हे करत असताना तुमच्या पाल्याच्या नॉलेजमध्ये आणि पर्सनॅलिटीमध्ये अगदी व्यवस्थित खूप बदल होत असतात आणि त्याचा त्याला खूप फायदाही होत असतो. एखादं ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी कसं प्रयत्न करायचे याचं हे प्रॅक्टिकल ट्रेनिंगच आहे असंच समजा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन ही ॲक्टिव्हिटी वर्षातनं शेवटी करायची. तो फॉर्म वर्षाच्या शेवटी भरायचा आहे. पण तुमचं इव्हॅल्युएशन मात्र वर्षभर चालूच असणार आहे. प्रत्येक वेळेला दर महिन्यात तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीबद्दल, कुठल्याही एका गोलच्या ॲक्टिव्हिटीबद्दल जर तुम्ही लिहून दिलं तर वर्षाच्या शेवटी परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनचा फॉर्म भरताना तुम्हाला त्याची मदत होईल आणि हा फॉर्म तुमचा लगेच भरून होईल. त्याच्यासाठी अजिबात वेळ जाणार नाही किंवा काय लिहायचं
याच्या संदर्भात तुम्हाला कसलीही शंका असणार नाही. आता ह्या परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनच्या फॉर्मचं पुढे काय होतं, तर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन कमिटी हे सगळे फॉर्म स्क्रीन करते. त्या फॉर्ममध्ये सगळ्यात शेवटी तुमच्या स्टुडंटला पुढच्या अकॅडमिक इयरकरता VSMमध्ये कंटिन्यू करायचं की नाही असा एक प्रश्न विचारलेला असतो. जर तुम्ही कंटिन्यू करा असं लिहिलेलं असेल तर काहीच प्रश्न नाही. मात्र एखाद्या KPनी डिस्कंटिन्युएशन रेकमेंड केलं असेल तर मॅनेजिंग कमिटी ते KP आणि तो स्टुडंट या दोघांनाही विश्वासात घेऊन त्यामागची कारणं शोधून काढते. काही करेक्टिव्ह मेजर्स घेऊन जर परिस्थिती सुधारण्यासारखी असेल तर विद्यार्थ्याला त्याची संधी नक्की दिली जाते. मात्र काही एक्सेप्शनल केसेसमध्ये डिस्कंटिन्युएशनचा निर्णयसुद्धा घेतला जाऊ शकतो. अर्थात जेव्हा असे काही वेळ येते त्यावेळेला KP म्हणून मॅनेजिंग कमिटी तुम्हाला प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टींची वेळोवेळी कल्पना देत राहणार याबाबत खात्री बाळगा. आता तुमच्या हे लक्षात आलंच आहे की हे तुमचं इव्हॅल्युएशन जे आहे हे वर्षभर चालू असणार आहे. मात्र ही प्रोसेस स्मूथली कंप्लीट होण्याकरता, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनची प्रोसेस स्मूथली कंप्लीट होण्याकरता हा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनचा फॉर्म तुम्ही वेळेत भरून देणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी किती मुलं कंटिन्यू होणार, किती मुलं बाहेर जाणार, नवीन ॲडमिशन्स किती घ्यायच्या, साधारण बजेट काय असेल, या बऱ्याच गोष्टींचा विचार त्याच्यावर अवलंबून असतो. तर आता परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनचे 2026मध्ये येणारे फॉर्म्स तुम्ही वेळेत भरून द्याल ना. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन तुम्हाला काय आहे हे तुम्हाला आता कळलं असेल अशी मी आशा करते. आदरणीय भाऊंच्या स्मृतींना वंदन करून मी इथेच थांबते. धन्यवाद. आता मला सांगा, कसं वाटलं हे सगळं ऐकून झाल्यावर? मला वाटतं की पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या 3 टप्प्यावर KPने काम करणं अपेक्षित आहे त्या तिन्ही गोष्टीबद्दल आपल्याला अगदी सविस्तर माहिती मिळाली आहे. आज ऐकलेले विचार भाऊंच्या अपेक्षेप्रमाणे आपण कृतीत आणायला आतापासून सुरुवात करू आणि भाऊंच्या आठवणींना उजाळा देऊ. आणि हो, आम्हाला खात्री आहे की आनंद सपाटे त्याच्या कवितेतून जे व्यक्त करतो तसे भाऊ आपल्यालाही गवसतील. भाऊ भेटतील तुमच्या पाल्याच्या यशात, भाऊ भेटतील तुमच्या पाल्याच्या चांगल्या संस्कारात, भाऊ भेटतील संस्थेच्या उत्कर्षात, भाऊ भेटतील तुम्ही साधेपणाने केलेल्या प्रत्येक योग्य कामात. भाऊंच्या प्रेमाने भरलेली आणि भारलेली ती आनंदची कविता ऐकून आपण कार्यकर्ता पालक दिनाच्या कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया. धन्यवाद. भा उ व्यक्ती नाही आहे एक विचार, व्यक्ती नाही आहे एक विचार या सुंदर आनंदी कुटुंबाचा एक प्रेमळ आणि निर्मळ संस्कार. त्या संस्कारांनीच हा वेल बघा आभाळाला भिडलाय राव, या संस्कारांनीच हा वेल बघा आभाळालाच भिडलाय राव. भाऊ म्हणजे एक विचारांनी भरलेला गाव, एक विचारांनी भरलेला गाव.